नकाशावर काही रस्ते आहेत बरोबर, परंतु त्याची नोंद नकाशावर नाही. त्या नोंदीची आपण त्या रस्त्याची नोंद आपण नकाशावर टाकतो. हा कायदा उलट खटले कमी होण्याच्या दृष्टीनेच ही मोहीम आहे. खटले काय होतात की याच्यामध्ये क्लिअरिटी नाही आहे की कुठला रस्ता हा योग्य आहे अयोग्य आहे, त्याला नोंदणी काय आहे. हे एकदाच कायमस्वरूपी काम होईल. कदाचित थोडेसे तुम्ही म्हणता एखादा खटला सुरू होऊ शकतो आहे, परंतु याला आपल्याला तर्कसंगत पद्धतीने समोर जाऊन कायदेशीर त्याला आपल्याला अधिष्ठान द्यायचं आहे. आणि म्हणून ते खटले जर लॉंग रनमध्ये जर विचार केला तर ते कमीच होणार आहे. बांधकाम रस्त्याची जी योजना आहे ही वाहतूक योजनेचं उद्घाटन आपल्याला झालेलं होतं. बरेच रस्ते निधी टाकलेला आहे, म्हणजे महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, परंतु अनेक रस्ते अपूर्ण आहे. त्या रस्त्यांना या माध्यमातून गती दिल्या जाईल. दोन विषय वेगळे आहेत की रस्ता तयार करणं आणि त्याच्यावर खडीकरण किंवा इतर काम करणं हा विषय तो वेगळा आहे. परंतु याच्यामध्ये काय आहे, मुळात रस्त्यांना क्रमांक देणे. गावामध्ये काही ज्या नकाशामध्ये रस्ते आहेत त्यांना क्रमांक नकाशावर त्याच्या पुढे असा फायदा होईल त्याचा की जे नकाशावर आलेले रस्ते आहेत ते तुमचं कमी होतील, त्या केसेस वगैरे त्या कमी त्या कमी होतील. आणि नकाशावर आलेल्या रस्त्यावर जर पुढे काम करायचं असेल बऱ्याच वेळेस काय होते, ज्यावेळेस काम करायचं असते खडीकरण करायचं मंजूर होते काम, आणि मग शेतकरी एखाद्या ते काम जे आहे ते करून देत नाही. तेव्हा मग त्याच्यामध्ये कधीतरी नकाशावर नसल्यामुळे अडचण येते. आता ते नकाशावर घेण्याचं काम करणार ते घालवण्याचा तो रस्ता म्हणजे दुसरं असं म्हटलं की ते बरेच गोदाम चळवळीतली बरीच शेती आहे, तर त्याच्या नोंदी खाजगी शेतकऱ्यांकडे आहे. त्याच्या नोंदी गोदाम चळवळीच्या माध्यमातून तिथं त्या गोदामच्या नोंदी घेतल्या जातील. आपल्या अचलपूर तालुक्यात विनोबा भावे यांची राखलेली जी गोदाम चळवळ ती शेतीमाल ज्याला गरज आहे त्याला देण्यात यावी. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर ती पुन्हा परत आणखी गरजूला द्यावी अशी त्यामागची भूमिका होती. परंतु भूभाग चळवळीतल्या अनेक अशा शेत्या आपल्या तालुक्यातले खाजगी नागरिक त्याचा व्यवहार करत आहे, विक्री करत आहे, त्याच्या नोंदी घेतल्या जातील काय या उपक्रमात करता येईल. त्या बाबतीत आता जे काही सांगितलेलं आहे की कालबाह्य जुन्या नोंदी कमी करणं हे सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये लिगली ज्या गोष्टी योग्य आहेत त्याच गोष्टी आपण करणार आहोत. आता तुम्ही जसं म्हणताय की बुधांच्या नोंदी घेतल्या जातील का, जर बुधांच्या नोंदी राहिल्या असतील आणि जे घेणं उचित आहे अशा नोंदी आपण ते काम करतच असतो. परंतु या मोहीम स्वरूपामध्ये असं स्पेसिफिकली बुधांच्या काही नोंदी होतील असं म्हणता येणार नाही. ग्रामीण विभागामध्ये स्थानिक चौकशीच्या आधारे तशा प्रकारच्या नोंदी ज्या आहेत त्या घेणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की ग्रामीण विभागामध्ये अशी अडचण नसते. एखाद्या वारसाचे वारस कोण आहे हे ठरवणे जसं ग्रामीण विभागामध्ये काही फार मोठं अवघड काम नसतं. एखाद्यामध्ये शहरामध्ये ही अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे जे काही सूचना दिलेल्या आहेत आम्ही अशा दिलेल्या आहेत की स्थानिक चौकशीच्या आधारे त्या लोकांची जे काही मयत आहेत त्यांचे वारस ठरवावे. आता आम्ही वारस नोंदीच्या संदर्भाने एखादा व्यक्ती मयत आहे, त्या व्यक्तीचं नाव सातबारावर असून त्या व्यक्तीचं नाव कमी होऊन त्याचे जे कायदेशीर वारस आहे त्याचं नाव सातबारावर आलं पाहिजे. त्याच्यासाठी ऑलरेडी आपण योजना राबवतो आहे. आणि या संबंधाने अर्जाचा पुरा नमुना, आवश्यक काय काय कागदपत्र घेतले पाहिजे सगळं तलाठ्याकडे उपलब्ध आहे. लोकांना, सामान्य लोकांना हेच सांगायचं आहे की त्याच्यात तुम्ही जे म्हटलं की लिगल एअर सर्टिफिकेट लागेल का, तर ते काही बंधनकारक नाही. नसेल तर द्या, नसेल तर एवढंच म्हटलंय स्थानिक चौकशी करून वारसाची नोंद करावी. म्हणजे गावात आपण गेलो, सांगितलं की सकाराम समजा XYZ सकाराम मिळत आहे, त्या गावात जावं, त्यांनी पारावर बसावं, चौकशी करावी. सकारामला किती मुलं आहेत, किती मुली आहेत, पत्नी आहे, हे सगळे त्यांनी घ्यावे. पोलीस पाटलाचा दाखला घ्यावा, मृत्यूचा दाखला घ्यावा आणि त्याच्या आधारे नोंद चावडी वाचन करून स्थानिक चौकशी करायची आहे ग्रामसेवक म्हणजे मंडळ अधिकाऱ्यांनी आणि नोंद. राष्ट्रीय मार्ग हा
नॅशनल हायवे चालवतो, राज्य महामार्ग राज्य ग्रामीण विभाग चालवतो, जिल्हा ग्रामीण मार्ग हे जिल्हा परिषद चालवतो. कांदा रस्त्यांना तुम्ही जेव्हा क्रमांक देसाल तर त्यांचा विकासात्मक पुढे जी वाटचाल राहील ती देखील पुन्हा मिळेल. तर तेच तुम्ही ते सांगितलं, तोच हेतू आहे. यांना जर नंबर दिला तर भविष्यात या रोडचं काम करण्यासाठी जिल्हा परिषदेला मदत होईल. त्याची देखील जिल्हा परिषद ग्रामीण रस्ता घरकुलबद्दल विषय घरकुलचा विषय आहे. हो. चलपूर नगरपालिकेचे जशी चर्चा केल्याप्रमाणे 1964 लोकांची यादी निश्चित केली, म्हणजे अतिक्रमणधारक. आणि या सगळ्यावर आता या कालावधीमध्ये निर्णय. समजा एखाद्याचं पक्का घर बांधलेलं आहे किंवा त्याचं कच्चं घर आहे किंवा पहिले काय असतं की तो 2010च्या मध्यात 2000पासून 2010च्या मध्यात एक भरपूर योजना आली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना. तसं नाही होतं. मुद्दा आपला असा आहे की नगरपालिका हद्दीतील पात्र अतिक्रमणधारकांची जागा नियमानुकूल होईल. पात्र जे निकष जीव साहेबाकडे आहे, तो रस्त्यात नसावा, डीपी रोडमध्ये नसावा, बरोबर आहे. ती जागा येलो झोनच असावी, ते काही निकष आहे. ग्रामीण भागातलं झालंय. ग्रामीण भागातलं मी करणार ते व्हिडिओ साहेबांना. गावठाणातील जे काही अतिक्रमण आहे गावठाणातील ते सुद्धा झालेले आहे. या कालावधीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात करणार. 1/11च्या पूर्वीचं असावं, जुनं. 1/11 नंतरचं नाही. आणखी काय होता की बाकी सगळे हे महसूल विषयक काम आहे. महसूल विषयक काम आहे, आमचे काम आहे, विभागाचे काम आहे. परंतु तुम्ही पत्रकार बांधव म्हणून एक सामाजिक उपक्रम म्हणून माझी एक विनंती राहील की असं कोणतंही गाव सुटू नये. या ठिकाणी स्मशानभूमी नाही, दफनभूमी नाही. आणि आम्ही 33 गाव आयडेंटिफाय केले पंचायत समितीने आणि महसूल विभागाने ठरवलं की आपल्या तालुक्यात 33 गावं अशी आहे की ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही. तिथं जागा नाही, तिथं काय करू. ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी लगत जी काही शासकीय जमीन आहे त्या गावाला लागून क्लास असेल, सरकारी जागा असतील, त्या जागेमधली काही जागा आम्ही स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीला देऊ, जेणेकरून त्या ग्रामपंचायतीला पंचायत समितीला त्या ठिकाणी तो शेड बांधता येईल. जी योजना आहे ती शेड बांधायची ती सुद्धा त्यांना त्याच्यामधून करता येईल. हे आमचं काम आहे, सरकारी काम आहे. महत्वाचं आपले पंतप्रधान यांच्या जन्मदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसापर्यंत आमची अपेक्षा अशी आहे की या सगळ्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी आम्ही राबवणार आहे तहसील कार्यालयामार्फत, पंचायत समितीमार्फत, या सगळ्या ऍक्टिव्हिटीला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी, जी सगळ्यांना आम्ही या प्रशासनाच्या वतीने विनंती करतो. सुद्धा मी माहिती टाकतो आणि आम्ही ही सुद्धा काळजी घेऊ की याची प्रेस नोट करून आम्ही सर्क्युलेट करू, जेणेकरून तुम्हाला प्रसिद्धी देतो. व्हॉट्सअप